तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून भारतीय सैन्यानं केवळ पहलगाम हल्ल्याचाच बदला घेतला नाही, तर त्या आधीच्या 6 हल्ल्यांचा एकत्रित वचपा काढलाय। गेल्या 2.5 दशकामध्ये भारतामध्ये 6 मोठे दहशतवादी हल्ले झाले। संसदेवरचा हल्ला, अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, मुंबई अटॅक, उरी, पुलवामा आणि आत्ताच्या पहलगाम हल्ल्यामध्ये शेकडो निष्पापांचा बळी गेला। पण ऑपरेशन सिंदूरनं दहशतवाद्यांना करारा जबाब दिलाय। या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। साल 2001 संसदेवरचा हल्ला। अक्षरधाम मंदिर हल्ला। 2008 मुंबईवर झालेला हल्ला। 2016 उरी अटॅक। 2019 पुलवामा हल्ला। 2025 पहलगाम मधला हल्ला। गेल्या जवळपास 2.5 दशकात पाकिस्ताननं पोसलेल्या दहशतवादानं निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला आणि त्या विरोधात लढताना शेकडो शूरवीर जवान धारातीर्थी पडले। पण बुधवारी एकाच वेळी भारतानं या 6 हल्ल्यांचा बदला घेतला। दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आणि अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर। 22 एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिक मारले गेले। पण अवघ्या 15 दिवसात भारतानं या हल्ल्यासह इतर 6 हल्ल्यांचा बदला घेतला। आज सुबह जैसा कि आपको ज्ञात होगा, भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, अनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है। 2001 मध्ये दहशतवाद्यांनी भारतीय संसदेलाच लक्ष्य केलं होतं। या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले। या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना होत्या। संसद हल्ल्याच्या पुढच्याच वर्षी गुजरातमधलं अक्षरधाम मंदिर दहशतवाद्यांनी टार्गेट केलं। तिथेही अंधाधुंद गोळीबारात 31 जणांचा मृत्यू झाला तर 80 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले। त्यानंतर 6 वर्षांनी मुंबईत झालेल्या हल्ल्यानं अख्खा देश हादरला होता। 2008 साली अजमल कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये हैदोस घातला। मुंबईतील अनेक गजबजलेल्या ठिकाणावर झालेल्या या हल्ल्यात 164 जणांना जीव गमवावा लागला होता। 2016 साली उरी आणि 2019च्या पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराला टार्गेट केलं। उरीच्या हल्ल्यात 20 जवान तर पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले। दोन 2019 नंतर दहशतवादी कारवायांवर चांगलीच खीळ बसली होती।
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्येही वातावरण बऱ्यापैकी निवळलं, पण 22 एप्रिलला पहलगाममध्ये पुन्हा रक्ताचा सडा पडला. या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांचा आका असलेल्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार असल्याची घोषणा केली. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. अखेर 15 दिवसात पाकव्याप्त काश्मीरसह दहशतवाद्यांचे 9 अड्डे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आणि एकच नव्हे तर गेल्या 23 वर्षातल्या 6ही हल्ल्यांचा बदला घेतला गेला. हमने हनुमान जी के उस आदर्श का पालन किया है जो उन्होंने अशोक वाटिका उजाड़ते समय किया था. जिन मोहि मारा तिन मोहि मारे. हमने केवल उन्हीं को मारा जिन्होंने हमारे मासूमों को मारा. ऑपरेशन सिंदूर आमच्या ज्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं, त्या आतंकवाद्यांना पूर्णपणे समाप्त करण्याचं काम हे या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने केलेलं आहे. भारताच्या या स्ट्राईक नंतर पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांनीही समाधान व्यक्त केलंय. मोदी सरांनी हे जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातनं त्यांनी ह्या सगळ्या 30 जणांना श्रद्धांजलीच वाहिलेली आहे आणि त्यांनी आता जे हे ऑपरेशन सिंदूर नाव दिलं तर त्याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. एकदम योग्य नाव दिलेले आहे सिंदूर हे नाव, कारण सगळ्या लेडीजला ते सन्मानपूर्वकच आहे. अजूनही मी त्या गोष्टीतनं बाहेर आलेली नाहीये. लवकरात लवकर मी ते प्रयत्न करत आहे. आता जो हल्ला केलेला आहे त्यातनं मला असं वाटतं की आता मी त्या दुःखातनं बाहेर झोपू शकेल किंवा काय. न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो, बट माझं असं म्हणणं आहे की हे जे एक ऑपरेशन केलं एवढ्यावर न थांबता संपूर्ण मुळापासून उखडून टाकावं सगळं जे काय आहे. ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलंय त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल. आता सीमेवरच्या दहशतवादी कारवायांमध्ये आजवर अनेक निष्पापांचे बळी गेले, मात्र आता वेळ आली आहे दहशतवादाची ही कीड मुळापासून ठेचून टाकण्याची, ज्याची सुरुवात भारतानं ऑपरेशन सिंदूर पासून केली आहे. त्यामुळे पाकिस्तान अब तेरी खैर नहीं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.